गंगामाता या सर्वांना वंदन करून तसंच या विश्वाचा कारभार या संत सज्जनांमुळे चाललेला आहे। त्या संत सज्जनांना वंदनयुक्त सन्मान करून आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती आपल्या सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करूया। पुढं बसा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ काढायला सगळे एकत्रित जमलेले आहोत। सकाळपासून निरनिराळ्या गोष्टी चाललेल्या आहेत, प्रत्येकामध्ये आराधने ठेवलेले आहोत आणि हा जो कीर्तनासाठी आज सेवेसाठी निवडलेला अभंग आहे तो नामदेव महाराजांचा आहे। आज जन्म होणार आहे म्हणजे झालेला आहे तसा दुपारी, पण आपण आता बघणार ते गणेशाच्या बालरूपाचं नामदेव किती सुंदर वर्णन करतात बघा। आपल्याला माहिती आहे लहान घरात असलं की त्याला वाळे वगैरे घातलेले असतात, त्याचा रुणझुण आवाज येतो, तसं या बालगणेशाला रुणझुण त्याच्या वाळ्यांचा आवाज येतो, त्याच्या वाळ्यांचा वाळे घातलेले आहेत आणि त्यामुळं नामदेवांचं मनात मोहून गेले। अहो नामदेवांचंच काय, आपलं सुद्धा मन मोहून जाते। पण हा बालगणेशाचा काढा आपल्या बाळांसारखा नाहीये बरं का, त्याच्याजवळ काय 14 विद्या, 14 विद्या तुझ्या कृपेने येतील, माझ्याजवळ सुद्धा येतील एवढी खात्री आहे। त्याची जर आपण सेवा केली, जनतेनं प्रार्थना केली तर 14 विद्या तुझ्या कृपेने माझ्याजवळ येतील आणि मुखे बोलतील नाम। एकदा का 14 विद्यांचा आपल्या ठिकाणी आविष्कार झाला की आपल्या मुखाने नामघोष होईल, एवढंच नव्हे वेदघोष सुद्धा व्हायला लागेल असं नामदेव म्हणतायत। आणि हा पार्वती नंदन आहे, भक्तवत्सल आहे, भक्तांसाठी अत्यंत प्रेमळ असा आहे आणि म्हणून त्याला विनंती केलेली आहे आणि तुझ्या चरणी आम्ही नमन करतो, तुझ्या चरणी आम्ही नतमस्तक करतो। आता मला सांगा, या गणेशाचे एवढं रूप पाहिल्यानंतर आपल्या सुद्धा मनामध्ये आनंद होतोय की आज सकाळपासून आपण किती मजेत आहोत। त्याच्यात 14 विद्या थोड्या असतील, सगळ्यांना माहिती नाही म्हणून सांगते, पण जास्त वेळ घालवणार मी। 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि वेद शिकण्यासाठी 6 शास्त्रांची लागतात। ती आहेत शिक्षा, कल्प, छंद, व्याकरण, निरुक्त अशी 6 शास्त्र आहेत आणि शिवाय पण धर्मशास्त्र, सगळी पुराण, मीमांसा ही जी आहेत ही सगळी मिळून या सगळ्या 14 विद्या आहेत।
एवढंच नव्हे 64 कला सुद्धा गणेशाला माहिती आहे मित्रांनो. आणि म्हणून ज्ञानदेवांनी किती छान वर्णन केलेलं आहे सगळ्यांना माहिती आहे. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आणि आम्ही या ठिकाणी झालेलो आहोत. आपण असे निरनिराळे गणपतीच्या गोष्टी गणेशोत्सवात ऐकल्या त्या मुलांनी सगळेजण ऐकत असतो. संपूर्ण गणेश पुराणच गणेशाचे 21 अवतार सांगतात. त्याच्या 21 कथा आहेत. मग आपण 21 जन्म साजरे करतो का हो? नाही. तसे माहीत असलेले सगळ्यांना 4 बद्ध जन्म आहेत. एक आहे आता जो महिना होऊन गेला पौष महिना. पौषात एक त्याचा जन्मोत्सव साजरा करतात. आज आपण माघामध्ये चतुर्थीला जो साजरा करतो प्रत्येक चतुर्थीलाच असतो. माघातला एक आहे, वैशाखात एक आहे आणि सगळ्यांच्या परिचयाचा सगळ्यांच्या आवडीचा जो भाद्रपदाचा गणेशोत्सव आहे ज्याला लोकमान्य टिळकांनी समाज मान्यता दिली. समाजाला एकत्रित आणण्यासाठी जो त्यांनी सुरू केला तो गणेशोत्सव आपल्याला सगळ्यांना मिळेल. पण हा गणेश का बरं आपण वंदन करतो? कुठल्याही कार्याला जायचं असेल तर पहिलं गणपतीला नमस्कार करायचा. गणपतीचे 2 श्लोक सगळ्यांचे पाठ आहेत. म्हणून आपण वक्रतुंड महाकाय मंगलमूर्ती. अजून एक श्लोक आहे ऐका. विद्यारंभे निवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. काय म्हणले मुलांनो? विद्येचा आरंभ करण्यापूर्वी गणपतीची प्रार्थना करायची. पूर्वीच्या काळी पाठीवर गणपती असा काढायचे कोरायचे आणि मग त्याला नमन करून विद्येला प्रारंभ व्हायचा. आपण म्हणतो का गणपतीचा. त्यानंतर विवाहाच्या वेळेला आता हल्ली विवाहाचे किती प्रकार निघाले, इव्हेंट झाले इव्हेंट. पण त्याआधी आपण जर गणेशाचं पूजन केलं नाही तर तो विवाह काही यशस्वी होत नाही. आता प्रमाण कशाचं वाढलंय मी सांगत नाही. विद्यारंभे विवाहाच्या प्रवेश आहे आपल्या नवीन वास्तू केली घरामध्ये प्रवेश करायचा आहे. प्रवेशाच्या वेळेला गणपतीचं स्तवन करायचं. निर्गमे अहो घरातून बाहेर पडताना मोठ्यांना नमस्कार करायचा, गणपतीला नमस्कार करायचा, मग बाहेर पडायचं. निदान नंतर करायला अवघड नाही. आणि संग्रामे अहो युद्धाच्या वेळेला सुद्धा शिवाजी महाराज असतील किंवा सगळेच आपले रामराया सगळे हे युद्धाच्या अगोदर सुद्धा गणेशाचं वंदन करायचं. संग्रामे आणि संकटे आपल्याला संकटाची चाहूल लागली आणि आपण फक्त गणेशाचं वंदन केलं त्याचं स्मरण केलं तर विघ्नस्तस्य न जायते. अहो कवी म्हणताय त्याला विघ्न येतच नाही, जन्मालाच येत नाही विघ्न, पण चुकून आलं तरी ते नष्ट होतं. अशी ही गणेशाची महती आहे. म्हणून आपल्याला आज गणेशाची जन्मकथा शिकत असताना समजून घेत असताना त्याचं महत्व आपण समजून घेणार आहोत. आता हे आता सांगितलं तसं गणेशाचं आपण सगळेजण स्मरण करतो. सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे, सगळ्यांनी ऐकलेली गोष्ट आणि ती गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे पूर्वारंभामध्ये. पूर्वरंभ म्हणजे पूर्वारंगामध्ये आपल्या मनामध्ये काही असे बसलेले असतात गोष्टी, त्या असा रंग आपल्या मनामध्ये ठसलेला असतो आणि तो रंग जर आपल्याला काढून टाकायचा असेल आणि मग कुठल्या रंगात जायचं असेल तर आधी जी सगळ्यांना परिचित आहे ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. कुठली आहे हो बघा. पार्वती स्नानाला निघालेली.
पार्वती स्नानाला निघालेली आहे. घरात दुसरं कोणी नाही म्हणून ती काय करते, नंदीला सांगते की बाळा नंदी, मी आता स्नानाला चालले, तू जरा बाळाचं काम नीट कर, कुणाला येऊ देऊ नकोस. नंदी म्हणतो हो 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 हो. ती गेली स्नानाला. आले महादेव, हे टाक केले, कारण महादेवाला नंदी कसं अडवणार आणि नंदीचं कोण आहे ना. पार्वतीबाई रागवल्या. त्यांना लक्षात आलं की एवढं मी नंदीला सांगून सुद्धा महादेव आत आले म्हणजे काय. तिला राग आला. तिला आठवायला लागलं की मला काहीतरी याच्यावर उपाय करायला लागेल. तिच्या ज्या मैत्रिणी होत्या ना, जया आणि विजया, त्या एकदा म्हणल्या होत्या पार्वतीला, अगं पार्वती, त्या महादेवांना किती गण आहे, एक तर नंदी आहे, मृगी आहे, शुंगी आहे, असे असंख्य गण आहेत आणि आपल्याला तर कुणीच नाही. आपण हाताने एखादं काम सांगायला जावं तर आपलं कोण ऐकणार. ती आठवण झाली पार्वतीला की नंदी आपला ऐकत नाही. मग आता काय करूया. तिनं आपल्या मनाचा एक मूर्ती बनवली. मलापासून एक मूर्ती बनवली. मग ती मूर्ती कशी काय बोलणार, कशी काय पाहणार. तिनं त्याच्यामध्ये प्राण भरला आणि तो लगेच नमस्कार करून उभा राहिला. छोटसच बाळ आहे. तर ती म्हणते, अरे बाळा, तू माझा पुत्र आहेस आणि मी सांगितले आता काम करायचं. तो म्हणतो, माते काय तुझी सेवा करू. ती म्हणते, बाकी काही नाही, तर फक्त दरवाजावर दारावर उभं राहायचं, पाहण्याचं काम करायचं, कुणाला आत येऊ द्यायचं नाही, मी सांगितल्याशिवाय कुणालाही प्रवेश करू द्यायचा नाही. तो म्हणतो, होय माते, नमस्कार. बघा मुलांना लक्षात घ्या, आईनं काम सांगितलं की होय माते म्हणायचं, तिचं काम करायचं. हे गणपती आपल्याला सांगतोय. ठीक आहे. आता गेली स्नानाला. पुन्हा कालच्या सारखंच झालं. कोण आले, पुन्हा कोण आले, महादेवच आले. गणेशजीचा उपाय आहे. तो म्हणतो, अहो आज जायचं नाही, असे अडवतो. तर म्हणतात, माझ्या घरात जायला तू अडवणारा कोण, तू कोण आहेस. मी पार्वती मातेचा पुत्र आहे. पुत्र. अहो पण तुम्ही कोण आहे. अरे मी तर पार्वतीचा पती आहे आणि तू मला अडवणारा. म्हणला, मी तुला जाऊ देणार नाही. आधी वाघयुद्ध झालं, शब्दांचं युद्ध झालं, ऐके ना. महादेवानी काय केलं, गणेशाचं मस्तकच छाटून टाकलं. खूप गोंधळ झाला व इतके कोलाहल. खरं म्हणजे ती कथा खूप मोठी आहे की महादेवाने त्याच्या गणांना सांगितलं, त्यांनाही सेवकांनाही त्यानं जुमानलं नाही. सगळे देव त्या ठिकाणी आलेले आहेत, कुणाचंच ऐकत नाही. तेव्हा महादेवाने त्याचं मस्तक छाटलं. पार्वतीला गोंधळ काय चाललंय म्हणून बाहेर आली. बघते, अरे माझ्या बाळाचं मस्तकच काढून टाकले, डोकंच काढून टाकले. काय हा प्रकार आहे. म्हणजे आधीच्या आधी त्याचं मस्तक लाव. महादेवांची लक्षात आलं की आपण चूक केलेली. सगळे देव म्हणतात, महादेवा आता काय करायचं. आणि म्हणजे पटकन बघा, एखादं जे कोणी प्राणी दिसेल त्याचं मस्तक त्याला आणून लावा. तिथे स्वतः जवळच गजानन, गणपती, हत्ती होता, त्याचं मस्तक काढलं आणि त्याच्यावर लावलं. म्हणजे त्या बाळाच्या इकडं लावलं. आता काय झालं, तिनं पण एक अट सांगितली, एक तर त्याचं मस्तक लावा आणि इथून पुढं कुठल्याही कार्याला त्रैलोक्यामध्ये सुरुवात करण्यापूर्वी माझ्या बाळाला म्हणजे गणेशाला पहिला मान दिला पाहिजे. तेव्हापासून सगळेजण गणेशाची पहिली पूजा करतात, गणेशाचं स्मरण करतात. काय आनंद झाला हो. आता काय केलं, मस्तक लावून उपयोग आहे का, ते निश्चलच पडलेलं होतं. महादेवांना पुन्हा देवाने विचारलं, आता काय करायचं. अहो म्हणे, मंत्र म्हणा, अभिमंत्रित जल घ्या, ते जल त्याच्या अंगावर शिंपडा आणि काय मजा. ते तसं त्याने मंत्र म्हणले, देवाचे मंत्र म्हणले आणि ते जल त्याच्या अंगावर शिंपडलं. तर झाला ना, जिवंत झाला. छान सगळ्यांना आनंद झाला आणि मग तिथे त्या कैलासावर मोठा उत्सव झाला. गणेशोत्सव झाला. सगळ्यांनी आनंद जय जयकार केला. खूप वाद्य वाजवली. सगळे देव आले, ऋषी मुनी होते. पण मला सांगा, ही कथा आहे पुराणाची.
आपण सगळे ऐकतो ती शिवपुराणात जास्त कथा आहे, खूप डिटेल आहे. पण अशी झाली गंमत आताच्या काळात सगळेजण जास्त अभ्यास करायला लागले, जास्त शास्त्र आपण शिकतो. मग काही जण असे विचारायला लागले, काय हो आपण त्या शंकराला आपला पुत्र कसा अनुभव आला नाही, बरं ठीक आहे त्यानं फक्त अडवलं म्हणून त्याचं मस्तकच काय छाटून टाकलं. बरं छाटलं ते छाटलं, पार्वतीनं सांगितलं पहिलंच मस्तक का नाही लावलं. तिसरी गोष्ट पुढे असली की गजाचं मस्तक लावलं गजाचं मस्तक. अहो पण त्या मस्तकामध्ये मेंदू कुणाचा, हत्तीचा का माणसाचा, असे प्रश्न मुलं पण विचारायला लागली, मोठी माणसं तर बंडावून सोडायला लागली. आता काय उत्तर द्यायची. आणि पार्वतीच्या अंगावर एवढा मळ, त्याचं ते बाळ तयार झालं. अरे बापरे, म्हणजे त्याने किती दिवस स्नान नव्हतं केलं अशी शंका विचारतात मुलं. पण तसं नाही आहे रे. काय आहे ही कथा आहे पुराणातली जरी असली तरी पुराण म्हणजे काय, पुरा नवं, पूर्वी काळच्या काळी नवं होतं आणि आजही ते नवीनच आहेत या सगळ्या गोष्टी. तर आपण काय करतो, सध्याच्या काळातली शास्त्र त्याचा संबंध या अध्यात्मशास्त्रातल्या कथाशी जोडतो. म्हणजे आता त्याच्यात मस्त कचका तोडलं, त्याला मेंदू कुठला घातला. म्हणून आपण एक विचार करायचा की अध्यात्मशास्त्रातल्या ज्या कथा आहेत त्याचा अध्यात्माच्या दृष्टीने अर्थ घेतला पाहिजे. आता एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगते, गोष्ट म्हणजे उदाहरण देतो. आपण सेल शब्द सगळ्यात म्हणजे सेल, तर बायोलॉजीमध्ये म्हणजे जीवशास्त्रामध्ये सेल म्हणजे पेशी, आपल्या शरीरात असंख्य पेशी आहेत, तर तसा अर्थ होतो. पण ते जर अर्थशास्त्राचं काही चाललं असेल काम किंवा अभ्यास, तर तिथं सेल म्हणजे काय, विक्री. आम्हा सगळ्या महिलांचा तो जास्त काम नाही बरं का. आज गावात सेल लागला म्हणलं की चालल्या कीर्तन सोडून सगळे सेल घ्यायला. तिथं काही सेल म्हणजे पेशीचा अर्थ उपयोगाचा नाही. आणि तेच पुन्हा इलेक्ट्रिकलच्या जर दुकानात गेला आणि म्हणला की अहो तिथे सेल लागलाय कळले, आम्हाला सेल द्या बरं सेलच्या भावात, तर तिथे सेल म्हणजे लाईटच्या दुकानात काय पाहिजे असतो, बॅटरी हवी असते. मग आपल्याला घड्याळात घालायचा असतो सेल, माहिती आहे ना सगळ्यांना. तर अशी जर गफलत करायला लागलो या शास्त्रातलं त्या शास्त्रात, तर चालेल का हो, नाही चालणार. म्हणून आपल्याला याची गोष्ट, या गोष्टीचा थोडा अर्थ आपण समजून घेऊया, अध्यात्माच्या दृष्टीनं सुरुवात करून घेऊया की काय बरं झालं असेल. पार्वतीच्या अंगावर असला कसला मळ साठला होता, तिनं जो नंदी ठेवलाय की नाही पाहण्यासाठी. तर नंदी म्हणजे काय आहे, नंदी हे मनाचंच आहे. मन माहिती आपल्याला, प्रत्येकाचं मन एकच एकच. तर काय होतं, नंदी काय करतो, 3 दिवसापूर्वी खाल्लेलं पुन्हा सगळं बाहेर काढतो, परत रवंत करत बसतो, परत चावत चावत रवंत म्हणतात तेच पुन्हा चौकत बसायचं. तसं आपलं मन आहे. अहो तर 3 दिवसापूर्वीच तरी काढतो, आपल्याला 3 वर्ष 3 महिने 3 वर्ष 30 वर्षापूर्वीच सुद्धा आठवते बरं का. आमच्या लग्नात मला चांगली साडी मिळाली किंवा माझा मान नव्हता झाला, म्हणजेच आपलं मन असं रवंत करत असतं. आणि भविष्यात सुद्धा काय सुख दुःख येईल त्याची सारखी चर्चा करतो. म्हणून तिच्या मनामध्ये मल झालेला होता. काय झाला होता, काम, क्रोध, लोभ, सगळे शरीरभूत आणि अहंकार. म्हणून त्या मनाला शांत करण्यासाठी ती आता प्रयत्न करायला निघाली. स्नान म्हणजे खरी पाण्याची आंघोळ नाही, तिला काय करायचं, आपलं मन स्वच्छ करायचं, आपल्या मनातले सगळे विकार काढून टाकायचे आणि अधिक आनंद मिळवायचा. तो अधिक आनंद मिळवण्यासाठी ती धडपडतीये. आपण हल्लीच्या भाषेतला योगा करतो, म्हणजे योगाभ्यास करतो, त्याच्यामध्ये ध्यान धारणा हे जर सगळं करायचं असेल, ती जर आपण केली, ध्यान धारणा केली तर आपलं मन शांत होतं. पण ते मन कधी शांत होईल, कुठले वाईट विचार मनात नाही आले, कुठले चांगलेही विचार नाही आले. म्हणून तिनं शुभ विचार, शिव विचार सुद्धा मनात नको. म्हणून शिवाला म्हणजे ते शिव विचारांना सुद्धा आत येऊ देत नाहीये. मग कशी एक उदाहरण देते तुम्हाला. छान आता बघा, आपल्या मंदिरामध्ये समय ठेवत असते, दिवा ठेवत असतो, पण वारा जर जोरात आला, पंखा बिंखा लावला तर राहील का हो दिवा? नाही.
तो जसा त्याच्यामध्ये गंभवतो किंवा इतकं सूर्य आणि चंद्राचं छान प्रतिबिंब एखाद्या सरोवरामध्ये पडलेलं आहे. पण ते सरोवर जर त्याच्यामध्ये लाटा निर्माण झाल्या तर ते सूर्यचंद्र आपल्याला छान दिसतील का? नाही. तसं आपल्या मनामध्ये सुद्धा सारखं बघा इथे बसले तरी थोडं चालली, माझं प्रॅक्टिकल आहे, माझं डेमो आहे, त्याचं काय होणार, त्यांचं कीर्तन किती वेळ चालणार, बायकांना घरी यायचं लवकर आवडणार किती, स्वयंपाक पाणी कधी करायचं, असे सगळे मनामध्ये विचार येतात. म्हणून पार्वतीनं आपली बुद्धी चांगली करण्याचा प्रयत्न केला, शुद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण ही बुद्धी सुद्धा काय करते, कधी कधी ती सुद्धा विचलित होते. म्हणून भगवद्गीतेचं सांगितलेलं आहे की ती निश्चय करणारी बुद्धी पाहिजे. आणि आनंद मिळवण्यासाठी तिने जो पटाटोप केला तो म्हणजे गणेश आहे. तिला गणेश जो प्राप्त झालेला आहे, तिने जो केलेला आहे तो म्हणजे तिचा निव्वळ आनंद आहे. तिथं त्या गोष्टीच्या वेळेला गज का बसवलं, गजाचं मुख का बसवलं, तर गज इति ओंकार शब्देन उच्यते. गजेचा अर्थ आहे ओंकार. आणि मुलांना आपण जर ओंकार म्हटला तर आपल्याला काय होत असतं, छान शांतता मिळते, परीक्षेमध्ये यश मिळतं, आपल्या मनामध्ये सगळे विकार निघून जातात. आणि म्हणून ही कथा आपण अशा अर्थाने घेतली तर आपल्या मनाचं सगळं मालिन्य जाईल. आता काय झालं, बसवला गणपती आज झाला, ते म्हणजे चांगला प्रकाश झाला तिच्या मनामध्ये. परत तिच्या मनात आलं, हो अरे मी मिळवला, मी आनंद मिळवला, मी म्हणजे पुन्हा अहंकार. आणि म्हणून शंकरांनी तिचा अहंकार छाटून टाकले. म्हणजे गणपतीचं मस्तक उडवलं म्हणजे तो अहंकार उडून लावला. आणि आता मात्र पार्वती माता शांत झालेली आहे, तिला खूप आनंद झालेला आहे. तसाच तो आम्हाला मिळू दे. म्हणून आपण काय करूया, गणेशाची प्रार्थना करूया. आणि सांगते तसा मंत्र म्हणायचे घरी. बुद्धिमान शांत चित्ताचे, शांत बुद्धीचे, कल्लक बुद्धीचे लोक म्हणतात का आम्ही करतो, आम्ही 500 वेळा केला तसा योगाचे आहे का? नाही, शांत म्हणायला पाहिजे. आज आपण सकाळी अथर्वशीर्ष म्हणलं, ओम नमस्ते गणपतये प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं करतासि, त्वमेव केवलं करतासि, त्वमेव केवलं करतासि, त्वमेव सर्वं कल्पितं ब्रह्मासि, त्वं साक्षात् आत्मासि नित्यं, तं वच्मि सत्यं वच्मि, अवगमः अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम्. सगळा आपल्या वैशिष्ट्य नकोय म्हणायला, शांत म्हणायचं. गाडी मागं लागणं म्हणत नाही मी, पण असे पळत पळत म्हणायचं नाहीये. एक मुलगा एक दिवशी माझ्याकडे आला, 3दा काय 10 वेळा म्हणला. अरे काय झालंय तुला? तो म्हणे नीट सांग बरं, तू काय बोलते मला कळत नाही. तो म्हणतो मी लाडू मागतोय केव्हापासून कुणीच मला देत नाही. आता असं काही कळेल का ही भाषा? तसं आपण जर कसाही मंत्र कसंही स्तोत्र म्हटले त्याचा उपयोग नाही. म्हणून छान मंत्र म्हणायचे, छान आपण जी साधना करायची ती करायची. गणपतीची पूजा कुठल्याही देवाची, आपल्या आवडीच्या देवाची पूजा करताना त्याला चांगल्या गोष्टी अर्पण करायच्या. पत्रं पुष्पं फलं तोयं तदहं भक्तुवल्लभम् अश्नामि प्रेता
ज्ञान द्या, फूल द्या, फळ द्या, पण चांगलं द्या. अहो परवा आम्ही बाजारात गेलो, म्हणलं आता गणेश याद आहे, चांगल्या सुपाऱ्या द्या. तुम्हाला पूजेला सुपाऱ्या पाहिजेत का? म्हणलं म्हणजे काय? अहो त्या स्वस्त आहेत, हलक्या खिडक्या. म्हणलं नाही बाबा, आम्हाला अशा सुपाऱ्या नको. किंवा अक्षता आहेत ना आमच्याकडे, तुला झालेले तांदूळ त्याच्या नाही. अक्षत म्हणजे काय? त्याला क्षत पडलेली नाही, तुकडा झालेला नाही, कीड लागलेली नाही, अशा गोष्टी आपण देवाला अर्पण करायच्या असतात. तर आपण अशीच सदा देवाची छान प्रार्थना करूया. सतत गणरायाला वर्णन करायचं. सकाळी संध्याकाळी गाड्याला जाताना सांगितलं तसं. आता ही जरी एक कथा झाली, पण सगळ्यांच्या माहितीची गोष्ट बघायची. महादेवाचे ज्या वेळेला त्रिपुरारी पौर्णिमा करतात ना, अगदी 2 मिनिटात सांगणार. एक त्रिपुरासुर होता, राक्षस. त्यानं सगळ्यांना हैराण केलं होतं, त्रैलोक्याला. सगळ्या देवांवर त्यांनी आक्रमण केलेलं होतं. आणि काय झालं? खराच तो त्रिपुरासुर गणपतीला पण, म्हणजे गणपतीची पण त्यानं आराधना केली. आणि गणपती त्याच्यावर प्रसन्न झाला. म्हणून गणपती म्हणतो, काय तुला हवंय? तर तो म्हणतो, मला वर्गात नेहमी अमरत्वाचंच पाहिजे असतं. म्हणला मी तुला 3 विमानं तयार करून देतो. पुरच राहते ते विमान. 3 विमानं त्यांनी गणपतीनं कौशल्यानं बनवून दिली आणि सांगितलं की याच्यामध्ये जर तू बसून फिरलास तर तुझा सगळीकडे विजय होईल. पण तू एक करायचेस, त्याचा वाईट उपयोग करायचा नाही. हा म्हणतो नाही करणार. पण त्यानं सगळ्या देवांवर आक्रमण केलं. मग गणपतीला त्याच्याबद्दल राग आलेला आहे. ठीक आहे म्हणतो. महादेवांना, आता महादेवांचं त्यांनी आक्रमण केलं, मग त्यांना सुद्धा तो आटोपे ना. महादेव फार खिन्न झाले, चिंतेत पडले. आणि तेवढ्या जणांना एक आवाज आला बरं का. आता ओळखायचा फक्त आवाज सोडायचा आहे. नारायण जय महादेवांना आनंद झाला. नारद मुनीला सगळ्या जगातलं माहिती असतं, 14 पुराणाचं. त्यांनी त्यांना नमस्कार केला, पादवंदन केलं, त्यांची पाद्यपूजा केली. आणि विचारलं नारद मुने, काय झालंय हो? आजपर्यंत माझं कुठेही पराजय झालेला नाही. आणि या त्रिपुरासुराला मारता मारता तो काही मरत नाहीये. खरं म्हणजे त्या त्रिपुरासाठी कार्तिकेयानं पण खूप पराक्रम केलाय, तो आपल्याला माहिती आहे. कार्तिकेय सुद्धा धडपडतो, पण तेथेही यश येत नाही. काय झालं असेल? कशामुळे मला अपयश येत नाही? नारद म्हणाले, का हो महादेवा, तुम्ही युद्धाला जाताना गणेशाला वंदन केलं होतं का? नाही हो, घाईघाई झाली, मी घाईतच गेलो, त्यांना अचानक आक्रमण केलं, म्हणून तुमचा विजय होत नाही. गणेशाला वंदन केलं असतं तर तुमचा विजय झालेला असता.
महादेवाच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी पुन्हा जर त्याचं त्यावेळेला हे करायचंय, पुन्हा जेव्हा युद्धाला गेलेले त्यावेळेला गणेशाला वंदन केलं आणि त्या त्रिपुरासुरावर कार्तिकेयाच्या मदतीनं विजय मिळवलेला आहे. पण त्रिपुरा त्याच्यावरून त्रिपुरारी पौर्णिमा तो असुर होता, त्यांचा शत्रू होता, तर त्रिपुरारी पौर्णिमा म्हणायला पाहिजे. आपण काय म्हणतो त्रिपुरी पौर्णिमा. त्रिपुरी पौर्णिमा म्हणजे त्या त्रिपुराचाच आपण उल्लेख करतो, तर महादेवांचा करायला पाहिजे. आणि त्रिपुरारी हरी म्हणजे शत्रू. कसा रावण रामाचा शत्रू, रावण रामाचा शत्रू. नरकासुराला मारण्यापूर्वी मुला हा त्याचा सेनापती असतो, त्याला मारणारा तो मुरारी, कैठभाला मारणार तो कैठभारी. असे शब्द आपण मुलांना लक्षात ठेवले पाहिजेत. मगाशी जसं मी सांगितलं तसं काही काही शब्द किंवा काही काही गोष्टींचा आपण वेगळा अर्थ करतो आणि तो आपण करायला नको. नामदेव पुन्हा सांगतात ते पुन्हा आपण दोन ऐकूया. माझं भाग म्हणायचं बरं तुम्ही बरोबर नाही म्हणायचं. मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरेश्वरा तू मोरया गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया. सूर्याभोवती मोर नाचती, सूर्याभोवती मोर नाचती.
नाचती मोर गावची मोरया मोर गावची मोरया भक्तजनार्दन दर्शन घेती गणपती बाप्पा मोरया भक्तजनार्दन दर्शन घेती गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया पूजा हरिहरंबी तुझीच पूजा आदिनाथ तू मोरया आदिनाथ तू मोरया भक्तजनार्दन दर्शन घेती गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया हरिहरंबी तुझीच पूजा हरिहरंबी तुझीच पूजा आदिनाथ तू मोरया आदिनाथ तू मोरया घोषित करता तुम करता मंगलमूर्ती मोरया घोषित करता तुम करता मंगलमूर्ती मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया एक गोष्ट पहिली समजली. आता गणपतीचा आपल्याला जन्म करायचे तिथे पाळणा वगैरे तयारी ठेवा. तर दुसरी एक गोष्ट सांगणार आहे, छोटीशी सांगणार आहे आणि आपल्याला मस्त पाळणा बिळणा म्हणायचा आहे. गणपतीला स्नान पण घालायचंय पहिल्यांदी सुरू करायचंय ते नंतर पाताने खाली जेव्हा गणपतीला नाळाला घालताय म्हणताय ना की आपल्याला एक अजून छान गोष्ट ऐकायची आहे, थोड्याच वेळाची आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती असलेलं पुराण मुद्दाम दाखवायला आणलंय गणेश पुराण आणि या गणेश पुराणामध्ये असंख्य गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. त्याच्यातली एक गोष्ट आहे त्रेतायुगामध्ये झाली. चार युग आहेत ना, चार युगामध्ये त्रेतायुग. त्यावेळेला एक सिंधू नावाचा दैत्य असतो खूप त्रास देत होता आणि त्याला मारण्यासाठी गणेशाने जन्म घेतलाय. पण तो कसा झालाय जन्म बघावा. त्या मिथिल देशामध्ये गंडकी नावाच्या नगरामध्ये चक्रपाणी नावाचा राजा होता आणि तो अतिशय सच्चित होता, सदाचारी होता, धार्मिक होता. त्याची पत्नी पण खूप चांगली होती, पण तिचं नाव मात्र उत्तरा होतं बरं का. ते का पडलं ते नंतर सांगितले. पण ती सुद्धा धार्मिक होती, पतिव्रता होती, देवाचं छान छान स्मरण करायची. आणि काय झालं, सगळं आनंदी राज्य चांगलं होतं, जसं रामराज्य तसं हे चक्रपाणीचं राज्य चांगलं होतं. पण एक दुःख असतं नाही का या राजे लोकांना, सगळ्यांना माहिती आहे. कुळाला त्यांच्या सदाचारी पुत्र मिळालेला नव्हता, पुत्र जन्म झालेला नव्हता. जशी दशरथाचं मित्र आहे तसंच. मग यांना खूप वाईट वाटत असतं की का तरी आपल्याला पुत्र प्राप्त नाही आहे, काहीतरी उपाय करूया, नाही आपण मनामध्ये जमणी तपश्चर्या करू असं ते ठरवतात दोघं जण. आणि योगायोगाने तो तसा चिन्ह झालेला आहे, झालेला आहे. आणि त्याच्या इकडे दरबारामध्ये शौनक नावाचे येतात. नावं लक्षात ठेवायची. राजाचं नाव काय चक्रपाणी, राणीचं नाव काय उग्रा आणि ऋषीचं नाव काय शौनक. शौनक नाव ठेवतात. ते त्यांच्या कुळाचे पुरोहित असतात. हल्ली कसे काही ठिकाणी आता नाही, आता ती संकल्पना गेली फॅमिली डॉक्टर. आपल्या प्रत्येक फॅमिलीचे डॉक्टर असतात, असायचे. तुमच्या आमच्या लहानपणी सगळ्या कुटुंबाचं स्वास्थ्य ते सांभाळायचे. आता काय झालं, अगदी छोटासा ताप आला सर्दी झाली तरी एक डॉक्टर त्याच्याकडनं राहत नाही. सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन. आपण 4 वर्षापूर्वी कोरोनाचा काळ पाहिलेला आहे. अहो 100 ओपिनियन देत आहेत
आणि शेवटी जायचा तो जातोच, उपाय काही होत नाही. तुम्ही तसं नव्हतं मुलांनो. मंडळी, गुरूंनी सांगितलं, त्यांनी सांगितलेलं आहे, पुरोहितांनी सांगितले ते ऐकायचं. ते आले आणि पक्षात तर राजा खिन्न झालेला आहे. काय झालं रे राजा, तू असा वैतागलेला का दिसतोय? वैतागसी असा का, वैतागसी असा का, सूर्याची उपासना राया, सूर्याची उपासना राया. माझ्या लक्षात आले, डॉक्टरांना सांगितल्याशिवाय करणारे डॉक्टर होते. काय झाले तुम्हाला, काय होते त्रास? तसं हे पुरोहित सुद्धा राजाचं दुःख आपण जाणत होते. राजाला सांगावं नाही लागलं, चेहऱ्यावर ओळखलंय काय राजाचं दुःख आहे. अरे तुझ्या पुत्र प्राप्ती नाही म्हणून तू नाराज आहेस ना. माझ्या आई, माझ्या आशीर्वादानं तुला पुत्र होईल, पण फक्त आशीर्वाद उपयोगाचे नाही, तुला थोडीशी आराधना करायला पाहिजे, साधना करायला पाहिजे. आता 3 दिवसांनी रथसप्तमी आहे, योगायोग कसा आहे बघा. मला फार ती कथा वाचत असताना आणि ते समजून घेत असताना लक्षात आलं की रथसप्तमीला सूर्याची उपासना करायची असते. सूर्याचा रथ काढतात, रथाने काढतात, छान त्याची पूजा करतात. तसं राजाला सांगितलं, एक चौरंग घे, त्याच्यावर छान सूर्याचं मंडल काढ, त्याची उपासना करा, सूर्याची स्तोत्र म्हणा, सूर्याचे नमस्कार घाला. मुलांनो, रोज सूर्य नमस्कार घालायचे, म्हणजे आपण सूर्यासारखे तेजस्वी होऊ आणि गणपतीसारखे बुद्धिमान होऊ. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि पण काय करायचंय, राज्यात जाऊन तेच अशी आराधना होत नाही, व्रत होत नाही. म्हणून गुरुजी म्हणाले 1 महिनाभर जा. काही जण म्हणतात 1 वर्षभर जा म्हणाले होते. 1 वर्षभर करा, महिनाभर करा, पण राज्य सोडून जायचं वनामध्ये सोपी गोष्ट आहे का? शब्दशास्त्र घेऊ नका. 1 वर्ष, वर्ष म्हणजे काय माहिती, पण 1 वर्ष राजा नसताना ते राज्यकारभार चांगला चालवणारे मंत्री होते आणि प्रजाजन त्याच्याहून चांगले होते. कुणी आंदोलन करत नव्हते, कुणी मोर्चे काढत नव्हते. राजा गेला तरी ते राज्य अतिशय सुंदर चालणार होतं. आणि राजाच्याही मनात कधी आलं नाही की मी गेलो तर प्रजा अशी विचार करेल का, मंत्री असे विचार करतील का. बरं झालं राजा मनात केलाय, त्याला उचलून टाकून नवा मंत्री करू, तसं नाही. दोघांचे एकमेकावर इतकं प्रेम होतं, इतका विश्वास होता, ही श्रद्धा होती की त्यांची उपासना तिकडे छान चाललेली आहे आणि प्रजेलाही वाटतं त्यांच्या उपासनेमुळे आपल्याला राजपुत्र मिळणार आहे, पुढचा राजा मिळणार आहे. म्हणून सगळे शांत होते. त्यांनी छान उपासना केली, सांगितलं तसं सूर्यनमस्कार, मंत्र, श्लोक सगळं केलेलं. 24 तास सगळं करत होते. एके दिवशी राजाच्या स्वप्नात आला होता सूर्यदेव आणि म्हणाला, तुला माझ्यासारखा तेजस्वी पुत्र होणार आहे. आनंद झाला दोघा राजा राणीला. राणी गर्भवती राहिली. अहो पण तिच्या शरीराचा सगळा दाह व्हायला लागली. तो पुत्र वेडा वाकडा कसा तरी उंबळ होता आतमध्ये आणि असं का व्हावं, कसा तरी त्याला तिनं वाढवला आणि तो पुत्र वेडा वाकडा, उग्र, भयानक आणि म्हणून तिला
पोटात सोडून जन्मल्या काही तिथे म्हणले गर्भच सोडून दिला. आणि सूर्यदेवाला लक्षात आलं की हा तर या छत्रपाणीचा आणि राणीचा मुलगा आहे. सूर्यदेवानं ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि त्या राजाच्या राजवाड्यात आणून दिलं. राजे साहेब हा तुमचा पुत्र घ्या. पण त्यांची आराधना कशी चालली होती ती सांगायची नाही बरं का. आराधना करून उपयोग नसतो, संयम लागतो. वर्षभर थांबायचं होतं, अगोदरच संयम सुटला आणि तो असा वेळा आपल्या पोटामध्ये वाढला. आता काय झालं तरी सुद्धा तो मुलगा चांगला होता बरं का. कशा अर्थानं आई वडिलांचा लाडला होतो कसंही असलं. एके दिवशी तो बाबांना म्हणाला, काका मी आता वनात जातो आणि सूर्याची आराधना करतो. ते तसे त्याची बुद्धी बरी होती. ठीक आहे म्हणले, जा. तो वनात गेला. एका पायावर उभा राहून शुक्राचार्यांनी सांगितलेल्या मंत्राची आराधना करत गेलंच. आराधना तपश्चर्या केलेली. सूर्य प्रसन्न झाला. म्हणाला, तुला काय हवंय? म्हणे, मला अमर करा सूर्यदेवा. सूर्यदेव म्हणला, अमर कोणीच होत नसतं. जन्माला आला तो मरण पावणार असतो, पण मला काहीतरी द्या. मग सूर्यदेव काय करतो, अमृताचं भोजन म्हणजे अमृत पोटभर त्याला खायला घालतो, त्याला देतो आणि म्हणतो, हे अमृत तुझ्या पोटात आहे ना, तोपर्यंत तू अमर राहशील. पण अमृत संपलं की मग मात्र तुला मरण येणार. ठीक आहे म्हणतो. तो आनंद झाला त्याला. आता तो चांगला वागतोय, तपश्चर्या करतोय म्हणल्यावर आईवडिलांना खूप आनंद झाला आणि ते म्हणतात, आता याला सगळं राज्य देऊन टाकू. म्हणून महाराजांनी राज्य आपल्या मुलाच्या ताब्यात देऊन टाकलं. खरं म्हणजे त्यानं ते राज्य चांगलं सांभाळायला पाहिजे होतं, पण हा जो मगाशी म्हणलं तसं उग्र गर्भ होता, आसुरी वृत्तीचा होता. आसुर कुणाला म्हणतात? आसुरशी रमते ती असुरहा. म्हणजे असू म्हणजे प्राण किंवा असू म्हणजे इंद्रिय सुखाच्या मध्ये जो रमतो तो असुर आहे. आणि इकडे आई बाबांनी त्याला राज्य दिलं की त्याची अवस्था कशी झाली माहितीये का? हे गाणं छान आवडेल बरं का मुलांना. आधी माकड होते, आधी माकड होते, सगळ्यांना माकड माहिती आहे. माकड चेष्टा करत असतं. आधीच ते माकड त्यात त्याला मध्य पाजलं, मग तो काय माकडाला लागेल आपल्याला माहिती आहे. जर माकड नसला आणि जरी एखाद्या माणसाने मध्य पाळलं तोही माकडासारखाच नाचायला लागतो, वागायला लागतो. त्याच्यात त्याला पुन्हा विंचवानी दंश केला, विंचू रचला. एका महाराजांचं छान भारूड आहे, म्हणायला वेळ नाहीये. विंचू चावला आणि समजा तरी माकड नसलं
मद्यपाला नाही, पण आमच्यासारख्या चांगल्या माणसाला निश्चित असला तर काय नाही, तोही असा विचित्रासारखा वागायला लागेल. आणि चौथं सांगितलेलं आहे, माकड नाही, मद्य नाही, हिंसुही नाही, पण भूत जर मानवतीवर बसलं, भूताचा संचार झाला तर तोही काय विचार करतात. या चारही गोष्टी एकत्रित आल्या तर माणूस कसा वागेल, माकडासारखा किंवा माकडासारखा, याची कल्पनाच नव्हती. अजून एक गोष्ट आहे का, गोष्ट मी एक सांगायची, ही मुलं लहान आहे, थोडी मोठी झाली, थोडंसं शांत बसा, 10 मिनिटं. तरुण झाले की सगळ्यांना येतो अहंकार, यौवनम, धनसंपत्ती, त्यात पैसा मिळू द्या, मागून उन्मट व्हायला, त्याच्यातून एखादं असं राज्यपद मिळू द्या, मग तो अजून अविवेकी, अजून अहंकार वाढतो, आणि त्यात अविवेक वाढला तर अजून तो अहंकार बनतो आणि सगळ्यांना त्रास होतो. तशीच अवस्था. त्याच्या वडिलांनी त्याचं सिंधू नाव ठेवलं होतं, पण तरी सुद्धा राजपुत्र असूनही तो त्या अगदी दैत्यासारखा वागत होता, असुरासारखा वागत होता. त्यानं काय केलं, पृथ्वीवरच्या सगळ्या राजांना जिंकून घेतलं, पुन्हा स्वर्गामध्ये गेलाय, इंद्रलोक जिंकला, विष्णुलोक जिंकला, ब्रह्मलोक जिंकला, आता राहिला शिवलोक. शिवाला पण जिंकून घेतलेला आहे. सगळे ऋषी मुनी, सगळे राजे, सगळे देव आपापल्या ठिकाणाहून कुठे आले मुलांनो, एक त्रिसंध्या नावाचं क्षेत्र आहे. त्रिसंध्या नामी क्षेत्रात, त्रिसंध्या नामी क्षेत्रात, ऋषी मुनींच्या आश्रमात, ऋषी मुनींच्या आश्रमात केली वसती अकस्मात, खाली वाढले. सगळे लिंग पर्वताच्या खाली आलेले आहेत, सगळे देव आले, सगळे ऋषी आले, सगळे आले. शंकराला सुद्धा यावं लागलेलं आहे. मगाशी सांगितलं तसं या सिंधू दैत्यानी, आता खरं ती सुद्धा एक छान गोष्ट आहे, या सिंधू दैत्यानी किंवा या उग्रेक्षणाने त्यांनी पण अशी एक केली होती ना, मगाशी सांगितलं तर सूर्याची उपासना केली होती. तसंच त्या उपासनेमुळं त्याला हे सगळं मिळालं, राज्य मिळालं, सगळ्यांना त्रास द्यायला लागला, सगळ्यांना जिंकून घ्यायला लागला, सगळ्यांना उरबाडून घ्यायला लागला, सगळ्या देवदेवतांना घेतलं. आणि आता त्यामुळं सगळीकडे हाहाकार झाला. शंकर सुद्धा नाराज झाले. पण आता सगळ्या देवतांनी ब्रह्मदेवाला विचारलं, काय करायचं उपाय आहे तुला ब्रह्मदेवा. ब्रह्मदेव म्हणाले, याच्यावर एकच उपाय आहे मुलांना लक्षात ठेवायचा, आता फक्त गणेशाची उपासना करा. अथर्व शीर्ष म्हणतो ना, किंवा प्रणम्य शीर्षा देव, ते 108 वेळा म्हणायचं. देवानी ते श्लोक म्हटले, ते स्तोत्र म्हणलं, म्हणजे तुम्हाला पार्वतीच्या पोटी जो मुलगा जन्माला येईल तो या सिंधू दैत्याला ठार करेल आणि आपल्या सगळ्यांना सुखी होता येईल. तर आता हा शंकर सगळे आता जमलेले आहेत, सगळं सैन्य जमवलं, सगळे जमले, पण काय झालं, सेनापती आहे पण सेनापतीच नाही, सैन्य आहे, सेनापती पाहिजे. म्हणून महादेव म्हणतात, पार्वती म्हणते, का तुम्ही एवढे दुःखी दिसताय, कशाची काळजी आहे. सेनापती नाही, सेनापती नाही म्हणतो काय, आवाळात येणार आहे का.
पूजा करतोय पूर्वीपासून, कारण गणेश हे आदिदैवत आहे, परब्रह्म आहे आणि तो काही अवतार नाही. मगाशी सांगितलं तसं मुख्य अवतार आता झालेले आहेत, आता तो अवतार येणार आहे. मग ती म्हणते तुम्ही काय करता? आणि मी उपासना करतो. तू सुद्धा ओम गम ओम हे एकाक्षरी मंत्राची आराधना कर, उपासना कर. मग पार्वतीनं उपासना केली, मगाशी सांगितलं तसं ओम गम गणपतये नमः ही आराधना केली, प्रार्थना केली आणि छान झालंय बघा. लगेच पार्वतीला या महिन्याच्या कृष्ण चतुर्थीच्या दिवशी सिंधू दैत्याला मारण्यासाठी सगळ्यांना चांगला गणेश मिळालेला आहे. सिंधू दैत्याला मारणारा चांगला सेनापती मिळालेला आहे. आणि या गणेशाचं आगमन कुठल्या नक्षत्रावर झाले माहिती आहे? सिंह लग्नावरी सगळ्यांनी त्याला नाम ठेवायचं, ठेवलं पाळणा करायचा, त्याचं नाव ठेवायचं. मग पार्वती काय करते? त्याला बाळाला मांडीवर घेते. बरं का, घरची एक पार्वती व्हायला पाहिजे होती, बाळाला मांडीवर घेऊन. आणि आता ती काय करते? त्याला न्हायला घालते. छान छान लहानपणाची आवड पाहिजे का कुणी? त्याचं मांडीवर घेऊन घालतात. तसं पार्वती म्हणते बघा, केलेला आहे. सगळे इकडे कैलोक्यात आनंद झालेला आहे. आता सांगितलं तसं सुरगण वाजवती सगळ्या नाद सगळे वाद्य वाजवलेले आहेत. आणि आता पार्वती माता आणि सगळे छान पाळणा गातायत. बरं का, पाळणा गायचा आहे सगळ्यांनी. इकडे पाळणा गायचा आहे.
हे पाण्याचं नाही ते चालू आहे ना असंच आहे तिकडं बाळाचा भावना झालेला आहे सगळीकडे आनंदोत्सव साजरा केलेला आहे. आता फक्त आज जन्मदिन घेतला आहे ज्या कारणासाठी गणपतीचा जन्म झाला उद्या त्याला मारण्यासाठी त्याला विभिन्न प्रकारे त्याला त्रास देऊन त्याला त्यांनी मारलेला आहे आणि त्याच्यावर स्टेटमेंट केलं आहे. सगळ्यांचं करून घेतलं आहे. त्याला आरती म्हणायची आहे. तिकडे आरती पण घ्या. आरती घ्या. आरती मोरया गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला आरती घ्यायची आहे का? पडावा तुझी
रुलो झुलो पायी वाजताती माय रुलो झुलो पायी वाजताती माय रुलो झुलो पायी वाजताती माय आय कुणी भूल रे मन माझे आय कुणी भूल रे मन माझे रुलो झुलो पायी वाजताती माय रुलो झुलो पायी वाजताती माय चौदा विद्या तुझ्या कृपेने दिल मुके बोलतील नाम घोष रुलो झुलो पायी वाजताती माय रुलो झुलो पायी वाजताती माय रुलो झुलो पायी वाजताती माय भक्त वत्सलाय के पार्वती नंदना मंगलमूर्ती मोरया. सर्वांबद्दल मी अतिशय कृतज्ञ आहे. सगळे श्रोते जगदीश मूर्ती एवढ्या मोठ्या संख्येने बालचमू पण उपस्थित होता. सगळ्यांनी हे कीर्तन आनंद घेतला असेल, कळलं असेल ते बाप्पाचं आहे, कळलं नाही ते माझं आहे. आणि या गणेश मंदिर सांस्कृतिक केंद्राच्या सगळ्या कार्यकारिणीनं आज ही मला संधी दिलेली आहे. यंदा स्वरसंगमचा कार्यक्रम होणार नव्हता, प्रश्न पडला नाही. बरोबर गणपती बाप्पांनी कीर्तनाची योजना करून ठेवली. तर पुन्हा एकदा गणेशाला वंदन करूया. तुमच्या सगळ्यांच्या बद्दल कृतज्ञ आहे. अशीच सेवा दर चतुर्थीला आपण वेगवेगळ्या मंडळांना बोलावून करूयात. मोठ्या संख्येने हेच कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत. धन्यवाद.